नमस्कार मित्रांनो. तर मी आज गेले होते भोसरीपासून अगदी काहीच अंतरावर असलेलं साई मंदिर. आळंदीपासून काहीच अंतरावर असलेलं हे साई मंदिर. तुम्ही बघू शकता की तुम्हाला दिसत असेल ही भव्य अशी नंदींची मूर्ती. इथे तुम्हाला दिसत असेल की लाइटिंग किती सजावट केली आहे. तर काल होता श्रावण महिन्यातील दुसरा श्रावण सोमवार. त्याच निमित्त हे सर्व आकर्षक डिझाईन करून लाइटिंग वगैरे लावून सजवलं होतं हे मंदिर. इतकं छान व सुंदर मंदिर सजवलं होतं. हे तर माझं खूप आवडतं मंदिर आहे. मी तर इथे काही दिवसातून 2-4 वेळ का होईना जाऊन येते आणि माझं हे खूप आवडतं मंदिर आहे. तुम्हाला आतमध्ये दाखवते, चला बघू आपण आतमध्ये तुम्हाला कसं वाटतं. भव्य असा मोठा हॉल, त्याचनंतर आतमध्ये आपल्या साईंची मूर्ती तुम्हाला दिसेल. साईंची मूर्ती त्याचबरोबर त्यांची समाधी पण आहे. तुम्ही बघू शकता त्यांची मूर्ती तुम्हाला दिसत असेल. एवढी भव्य शांत अशी वाटणारं हे ठिकाण म्हणजे साई मंदिर. तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर त्यांची मूर्ती त्याचबरोबर समाधीही दिसेल. इतकं शांत व मस्त व्ह्यू तुम्हाला कुठेही नसेल दिसेल. पण मला खूप आवडतं हे मंदिर. मी सतत जात राहते या मंदिरामध्ये. मला त्या मंदिरामध्ये गेल्यावर एवढं शांतता, माझं मन प्रसन्न होऊन जातं. आणि तुम्ही बघा किती छान मूर्ती आहे, किती सजावट केली आहे. काल तर स्पेशल दिवस होता, तर काल खूपच जास्त सजवलं होतं लाइटिंग लावून. चारही बाजूनी सजवलं असं हे मंदिर. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले. हा बघा व्ह्यू तुम्हाला किती छान दिसत असेल. त्याचबरोबर हे मंदिर रविवारी ह्या मंदिरामध्ये इतकी गर्दी असते. काल पण होती, पण रविवारी इतके असते. 8च्या दरम्यान तुम्ही गेला तर तुम्हाला तिथे आरतीही मिळते. एवढी छान आरती, तर मन प्रसन्न होतं त्या आरतीसाठी. तुम्ही बघू शकता की तुम्हाला दिसत असेल. मी आता खाली चालले आहे. त्याचबरोबर तुम्हाला तिथे महादेवांची पण मूर्ती दिसेल व महादेवांची मूर्ती दिसत असेल तुम्हाला, बघा तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर साईंची पण मूर्ती आहे. बघा तुम्ही किती छान व आकर्षक वाटते. त्यानंतर आपण द्वारकामाई म्हणजेच आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर दिसेल साईंची पालखी. त्याचबरोबर साईंच्या अशी मस्त अशी मूर्ती, त्याचबरोबर इथे सजावट केलेली दिसत असेल तुम्हाला लाइटिंग वगैरे लावून. त्याचबरोबर आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा एक साईंची मूर्ती, त्याचबरोबर त्यांची ज्योत ही आपल्याला दिसेल. इतकी भव्य त्यांचं ते द्वार दिशा पण असते, ती एक छोटीशी भिंत ती पण आपल्याला दिसेल. त्याचबरोबर आपण थोडंसं समोर गेलो की आपल्याला आठही अष्टविनायक आपल्याला दिसतील. 8ही ठिकाणचे अष्टविनायक एकत्र आहेत. आपल्याला प्रत्येक ठिकाणचे अष्टविनायक ह्या मंदिरामध्ये आपण बघू शकतो. 8ही देव ह्या मंदिरामध्ये आहेत. 4 ह्या साईडला तर 4 त्या साईडला. त्याचबरोबर भव्य अशी मध्ये गणपती बाप्पांची मूर्ती. मला तर हे खूप मंदिर आवडतं. अष्टविनायकच्या मूर्त्या अशा कोणत्या मंदिरात 8ही नसतील, त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता की तुम्हाला 8ही ठिकाणची नावं असं लिहून मस्तपैकी त्या मंदिरामध्ये आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याचबरोबर तुम्हाला हे भव्य अशी गणपती बाप्पांची मूर्ती मधोमध दिसेलच. तुम्ही बघू शकता किती छान व सुंदर सुरेख सजवले आहे. परत त्यानंतर थोडंसं समोर गेलो की आपल्याला साईंची चावडी दिसते. ती पण आपण बघू शकता किती सुंदर व छान दिसत आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे छान मंदिर सजवलेलं दिसत असेल. आतमध्ये त्यांची चावडी, त्याचबरोबर त्यांचा झोपाळाही. त्यानंतर आपल्याला थोडंसं समोर गेल्यानंतर दुर्गा माता, इतकं छान व प्रसन्न वाटतं त्याही मंदिरामध्ये. त्यांना पण खूप सजवलं आहे मस्त प्रकारे. तुम्ही बघू शकता चारही साईडचा व्ह्यू तुम्हाला कसं वाटत आहे. थोड्याच वेळानंतर आपण थोडं समोर गेल्यानंतर आपल्याला हे विठ्ठल रखुमाई मंदिर, त्याचबरोबर आपल्याला तिथे राम, लक्ष्मण, सीता सत्यनारायणची व मूर्ती बघू शकता किती मोठा हॉल आहे. इथं बसल्यावर एवढं मन शांत रम्य होऊन जातं. तिथे लावलेल्या त्या म्युझिकनेच आपण एवढं धुंद होऊन त्या मंदिरात थोडा वेळ तरी बसू शकतो, एवढी शांतता. तिथे आपल्याला भोजनालय पण आहे. आपण 100 रुपयामध्ये आपल्याला तिथे थाली व आपल्याला मिळणारा प्रसाद इतका छान व सुंदर असतो. तुम्ही एकदा नक्की इथे या व इथल्या जेवणाची टेस्ट एकदा तरी घ्या. मंदिरातली एवढी प्रसन्न शांतता आणि हे मंदिर बघूनच तुम्ही एवढं प्रसन्न होऊन जाल की तुम्ही इथे सतत येऊन जाल. त्याचबरोबर आपल्याला मी आता दाखवत आहे दत्ता मंदिर. तर त्याचबरोबर आपण बघू शकतो इथे दत्त मंदिर, ते पण खूप छान व मन प्रसन्न आहे. चला तर तिथे आपण बघू आपल्याला हे दत्त आपलं मंदिर. कसं आहे व कसं दिसतं ते.
मंदिराच्या अपोजिट साईडला तिथेच त्याच हॉलमध्ये आपल्याला थोडंसं समोर गेल्यानंतर दत्त मंदिर दिसते. बघू शकता किती शांत व सुंदर असं सजवलेलं हे मंदिर. चारी साईडून लायटिंग, त्याचबरोबर हे दत्तची मूर्ती आपल्याला किती सुरेख व छान वाटते. त्याचबरोबर आपण थोडंसं मागच्या साईडला गेलं की आपल्याला आपलं मनोकामना वृक्ष, आपली जी काही इच्छा मनात असेल त्या झाडासमोर झाडाला सांगून त्या झाडाला धागा किंवा आपल्या काही असलेली गोड आठवण आपण त्या झाडाला बांधून येऊ शकतो किंवा ठेवून येऊ शकतो. त्या ठिकाणी असं केल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. तुम्ही नक्की येऊन तुमची काही इच्छा वगैरे असेल तर ती पूर्ण नक्कीच होईल ह्या मंदिरामध्ये आल्यावर. तुम्ही बघू शकता कितीतरी धागे, किती दोरे, कितीतरी आपल्या आठवणी, आपल्या इच्छापूर्ती पूर्ण होण्यासाठी लोकांनी या ठिकाणी आपल्या आठवणी पूर्ण व्हाव्या अशी इच्छा अशी व्यक्त केली व धागे दोरे बांधले. तुम्ही पण नक्की या. तुम्हाला हे मंदिर खूप आवडेल. तुम्ही नक्की मंदिरात येऊन भेट द्या आणि मला सांगा हे सांगा तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर. त्याचबरोबर तुम्ही एकदा येऊन नक्की भेट द्या. येथील सर्व काही खूप छान आहे. माझं फेवरेट असं मंदिर म्हणजे साई मंदिर. तुम्ही नक्की या, भेट द्या आणि मला सांगा हे तुम्हाला मंदिर कसं वाटलं. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या मंदिरामध्ये याल तुम्ही आणि तुम्हाला या मंदिरामध्ये पुन्हा पुन्हा यायला असं वाटेल. तुमची इच्छा होईल की ह्या मंदिरात आपण खूप वेळा येऊन शांत व मन प्रसन्न करून टाकणार असं मंदिर. तुम्हाला या ठिकाणी खूप वेळा यावं असं वाटेल. त्याचबरोबर थोडंसं वरती गेल्यानंतर आपल्याला असं एक मंदिर दिसतं. ते म्हणजे राम, लक्ष्मण, सीता व लक्ष्मीनारायण, त्याचबरोबर विठ्ठल रुक्माई मंदिर. तुम्ही बघू शकता, तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दिसेलच. चला मी तुम्हाला दाखवते. बघा किती भव्य अशी मूर्त्या व इथलं वातावरण एवढं मन प्रसन्न होऊन जातं. इथली गर्दी, इथले लोक आणि त्या मूर्त्या, एवढी शांतता, प्रसन्नता तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही या मंदिराशिवाय. तुम्ही बघू शकता तिन्ही देव एकत्र. त्याचबरोबर आपल्याला हनुमानसुद्धा दिसतील तिथे. छोट्या छोट्या मूर्त्या पण खूप छान छान आहेत तिथे. बघू शकता लक्ष्मीनारायण, त्याचबरोबर मधोमध लांब लक्ष्मण, सीता, त्याचबरोबर त्याच डाव्या साईडला विठ्ठल रुक्माई, संत तुकाराम महाराज ते पण आहेत. आपल्याला अनेक दैवत्य पण आहेत. बघू शकता त्यांच्या पादुकांचे पण आपल्याला दर्शन घ्यायला समोर दिसत आहे व घ्यायला भेटते.